नमस्कार, मी अमिता शिंदे न्यूज अनकट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। बघूयात आजच्या टॉप 10 घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी वाराणसीतील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। त्यासोबतच त्यांनी पिकवलेली उत्पादनेही पाहतील। याशिवाय सुमारे 300 शेतकऱ्यांना घरांची भेट देणार आहेत। भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार मोदी 21 शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत। पीएम सन्मान निधीची रक्कम ऑनलाईन व्यवहाराद्वारे खात्यात पाठवली जाईल। याशिवाय शेतकऱ्यांना डिजिटल किसान क्रेडिट कार्डही देण्यात येणार आहे। उजनी धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 150 ते 200 कोटींचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार केला असून काल उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या समोर सादर केला। या आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून यासाठी आवश्यक निधीची देखील तरतूद करण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी बैठकीत दिली आहे। पुरंदरच्या विमानतळासंदर्भात संरक्षण मंत्रालयाबरोबरच आज केंद्रीय नागरी विमान वाहतूक महासंचालकांचीही परवानगी प्राप्त झाली। निर्धारित 1A या जागेसंदर्भाच्या तांत्रिक अडचणी 99% संपुष्टात आल्या असून जमीन अधिग्रहणाचा विषय देखील राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात येईल अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन जळगाव नगरपालिकेत झालेल्या घरकुल घोटाळ्यातील दंडात्मक वसुलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्याबाबतचे सूतोवाच नाशिक विभागीय आयुक्त तथा जळगाव महापालिकेचे माजी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केले आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी दिली। त्यांनी नुकतीच नाशिकला जात डॉक्टर गेडाम यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली। सदर घोटाळ्याबाबत दोषी नगरसेवकांकडून न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आर्थिक दंडाची वसुली करावी अशी मागणी अनिल नाटेकर, दीपक गुप्ता यांनी केली आहे। वर्धा नांदेड या विदर्भ ते मराठवाड्याला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाकरिता दिग्रस तालुक्यातील सेवानगर येथे संपादित केलेल्या क्षेत्राची यवतमाळ जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आणि पालकमंत्री संजय राठोडांकडून पाहणी करण्यात आली। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह या प्रकल्पातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या त्यांच्या समस्या मंत्री राठोड आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या। यावेळी परिसरातील शेतकरी बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जालन्यात गोवंशाची अवैध वाहतूक करणारे 2 वाहन सदर बाजार पोलिसांनी जप्त केले। बकरी ईद निमित्त पोलिसांची शहरात पेट्रोलिंग सुरू असताना देऊळगाव राजाकडून एक पिकअप वाहन आणि एक छोटा हत्ती गोवंशाची वाहतूक करताना पोलिसांना आढळून आले। यामध्ये 7 जनावरांसह दोन्ही वाहनं पोलिसांनी जप्त केली आहे। ही जनावरे कोणत्या हेतूकरिता वाहतूक करण्यात येत होती याची खातरजमा करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती सदर बाजार पोलिसांनी दिली आहे। काय कारवाई? आज रोजी बकरी ईद अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना 2 गोवंश वाहतूक करणारे जनावर मिळाले। एक पिकअप ज्यामध्ये 4 गोवंश जनावरे होती व एक छोटा हत्ती ज्यामध्ये 3 गोवंश जनावरे होती। सदरील दोन्ही वाहनं ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलेली आहे। सदरील वाहनातील जनावरे कोणत्या हेतूसाठी वाहतूक करण्यात येत होती त्याबाबत खात्री करून पुढची कारवाई करीत आहोत। महाड तालुक्यातील आमशेतकोंड येथील काळ नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडलाय। हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून त्याचा बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। महाड MIDC पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून यापूर्वी असे अनेक मृतदेह या विभागामध्ये सापडले होते। त्यातील काहींची ओळख पटली तर काही मृतदेहांची ओळख पटलेली नाही। सध्या या घटनेचा पुढील तपास महाड MIDC पोलीस करतात। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या विक्रमी विजयानंतर संपूर्ण मतदारसंघात त्यांचे सत्कार सोहळे सुरू झाले आहेत। या विक्रमी यशानंतर काल भोकरदन येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात महाविकास आघाडीतर्फे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। या सोहळ्याला तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आषाढी वारीसाठी जालन्यातल्या बालपंढरपूर अशी ओळख असलेल्या दुधना काळेगाव येथील विठ्ठल रुक्मिणीची दिंडी आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे रवाना झाली आहे। या पालखी सोहळ्याचे यंदाचे 16वे वर्ष असून श्री क्षेत्र दुधना काळेगाव ते आळंदी आणि तिथून पुढे श्री क्षेत्र पंढरपूर असा पालखीचा प्रवास असणार आहे। विठू नामाचा गजर करत फुगडी खेळून 50 वारकऱ्यांसह ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे।
इंग्लंड विरुद्धच्या झालेल्या सामन्यात नामिबियाच्या संघाला 41 धावांनी पराभव स्वीकारावा लागला। यासोबत T20 वर्ल्ड कप 2024 मधील नामिबियाचा प्रवास संपला आहे। मात्र संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले असून केवळ एकच सामना जिंकला आहे। याच कारणामुळे नामिबियाचा संघ सुपर 8 मध्ये पोहोचू शकला नाही। दरम्यान नामिबियाचा स्टार खेळाडू डेव्हिड विसा यांनी निवृत्ती जाहीर केली आहे। इंग्लंड विरुद्धचा सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबण्याची। तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।